करा बाबा पोरगी एका दिवशी सगळे रांगोळी सरवते काय सांगा आता. हो ना आता कालच घेतली ना रांगोळीवाल्यापासून किती महाग घेतली त्यानं. पण सरी रद्दी 8 रुपयात घेतली त्यानं. म्हणलं बापा नलू म्हणलं किती छान काढली हो लयच मस्त झाली बाबा हे राहू द्या आता. हो तर मी ते बा मला 4 आणि 8 आणि 12 टिंबाच्या वर येतच नाही. हो लय मस्त काढली आता राहू द्या आता. आता काही रंग भरू नको काकडा आरती केली सकाळीच आता उद्या जरा लवकर काढજો. बरं तर म्हटलं त्या दारासमोर एक काढून घेतो ना मग रांगोळी हो म्हणजे मग होऊन जाते मग पूर्ण. नाही तिकडं काय देतो बाबा अजून रंगरगोट राहिली तिकडली सरे कामं पेंटिंग पडले तर हो समोरची भीत झाली मागची तशीच राहिली. यावर्षी ते बा सुचून नाही राहिला आकाश कंदील रात्री आणला तुम्ही ते राहिला लाइटिंग राहिली सगळे कामं पेंटिंग पडले. हो आता हे झाड तोडताड केले काशा दिवसानं काल रंगरगोटी म्हणजे एका दिवसात करतो म्हणजे कायची 3 वाजता म्हणून आलेच नाही ती सरे रंग सुकून राहिले ती. आता काकडा आरतीतून आल्यावर त्याला म्हणा लागं की त्याच्या घरी जा बापा त्याला बोलवणार ना बिजा मिनता कर लागते ना लोकांच्या लय मिनता. पप्पा आले म्हटलं पप्पा काय म्हणते आई बाबरा का तुम्ही हो जा बरं तुम्ही आले तसेच त्या काशीरातले बोलवणार ना बरं ते रंग द्यायचा राहिला ना काल देतो म्हणे कालही नाही आला 3 वाजतापासून. आता हे बाकीचे कामं नाही करायला का अजून चिवडा आहे बाकीचे घरगुती कामं आहेत किती कामं राहिले आमची जा पटपट द्यायला बोलवणार ना. निघाला दिवस आता नाही का हो काताव कुताव नाही का हो ना कामं करते जास्त आणि माणसावर प्रेशर येते. हो ना आता जातो मी कसं फोन लावीन त्याले हो आत्ताच तर काकडा आरतीतून आलं ते घरी चहा गी पिन येईन मग ते सांगितलं लाईन त्याला येतो म्हणेन ते. हो तर आता तू मला चहा कर जरासं मला थकला माणूस एवढा दिंडीत भजन म्हणून. बाबा लयच मोठे बाबा पाळच उचलला तुम्ही भजन म्हणून बापा बाबा जसं काय इतक्या भूका लागल्या का थांबा जराशा जागदागी बाबा नाचते चहा आणि पाणी दिंडीवाल्याच माहित नाही का आम्हाला. नाही ना कोणाची इथं काही झालं नाही अजून सुरुवातच नाही ना मग आता या चिवड्याच्या ना अजून कोणाचंच काही नाही झाले तर मग चालू आहेत आता आज होईल उद्या आता दिवाळीच्या दिवशी आता फरायच्या हिशोबानं. तर तेच तर म्हणून राहिलं आपल्या इथं बी लवकर उरकून घे म्हणलं ते काय नाही तर दिवसभर नाही त्याच्यातच घालता सगळा दिवस. मग मी तेच म्हणून राहिला जरासं काही ना काही करू लागा तुम्ही निरा मला बाहेर पळता ते भांडे घासायचं ते राखा घासल्या किती मोठं मला काम आहे ती फरशी घास कुठं होत तुम्ही घरी यावर्षी निरा चाटा मारला तुम्ही. आता ते कमीत कमी त्याला बोलावून तरी आणा ते रंगरंगोटी करा म्हणा त्याशिवाय सुचत नाही काम. मला आता दमच नाही आता नाही का बस सुरू आता आणा गोळणी माझा पाला आणा बेसन देऊ नाही का बस चालू आता थंडागार बिमार पडायचेच लक्ष नाही का बस जाऊ दे आता काय फोन करा लागल क्लिअर करून टाका ना. बरं करतो बा पहिले फोन करतो हो 1 मिनिट. नाही ना लाईने पाटील मला तिकडे बा शांताराम भाऊची ते कलरिंग करायची राहिली मग एक भीत मग तुम्हाला काय सांगा. पण आता तुम्ही मला जबरदस्ती चाल बा लाइटिंग टाकाले म्हणून मी आलो. पण आता बा 500च्या कमी मी टाकणार नाही बा सांगू राहिले तुम्हाला. पूर्ण आता कौलं झाड नाही तर पूर्ण चक्कर नाही मग लाइटिंग टाकणार मग 12-1 वाजतील त्याले मग तुम्हाला काय वाटून राहिलं. अबे काही नाही 200 रुपये देऊन देतो ते मुकड्यानं कौलं गेलो झाडून घे आणि खालचं झाडाचं आणि वरची लाइटिंग टाकू लागायची मग तिकडे जाणार ना आपू त्याच्यात बारीक पाहिजे माणूस पाठी मग काय हो ना तिकडे धड्यानं गमावते इकडे शहरानं मोजते. अरे बा असं करा बा तुम्ही माझ्या पोट्ट्याचा एक ड्रेस ॲडजस्ट करून टाका. तुमच्या पोट्ट्याचा ड्रेस आणता का नाही माझ्या पोट्ट्याला एक ड्रेस घेऊन घ्या त्याच्यात झालं मग भले पैसे देऊ बी नका जाऊ दे तिकडे पूर्ण लाइटिंग टाकू लागतो साफसफाई करू लागतो बिलकुल नो टेन्शन. झालं 500च्या वरी काढते वाटते नाही का मग आता मा बायकोन जर ड्रेस घेतला तर काय 700-800च्या कमी घेते. बरं जाऊ दे बा काय आता मोठी गोष्ट आहे त्याची एक ड्रेस घेऊन येतो पोट्ट्याचा काही विषय नाही. चला आता घ्या फळे गिडे घ्या चला वरचं पहिले झाडून काढा क्लिअर करा. आता आहे घनगणीचा फोन आला म्हणला आता काय सांगा नाही का आपण सांगण्यात यायले जरा काम आहे म्हणा येतो म्हणा दुपारून येतो म्हणा मग काय आता हे पहिले जाऊ नको आता जशी नाही तर प्रेमाप्रमाणे घ्या लागं नाही का हो नाही तर चाड्याची काही सांगता येत नाही याचं. अरे काशीनाथ आला नाही म्हटलं तू ये ना लवकर गरम पोहे केले होते आता चहा आहे ये म्हटलं लवकर ते रंग देऊन टाकून आपण मग संग मग पटकन आता आहेस काय 1-1.5 घंट्याचं काम करू संग मग नाही हो 1.5 घंट्यात होती म्हणते पुरा दिवस जाते दिवस मग काय एक मग हातात बकेट डेली रवाना हो थांबत नाही शांताराम भाऊ हो बिलकुल हे बा येतो म्हणलं मी पण कसं जरा असं टाइम लागेल का हो एवढा आता हे लाईनी पडल्याची लाइटिंग टाकून देतो आणि बस येतोच मी हो अर्ध्या घंट्याचंच काम आहे. अर्ध्या घंट्यात होतं नाही का सांगा आता 12 वाजता राहायच्या आम्ही तर तिकडे गेला का आता हे अरे तिकडे काय गेला हे करून घे ना आता मग ते मग कर ना लाइटिंगचं आतापासून काय संध्याकाळी लागली तरी चालते ना दुपारी जाणं हे झालं की हे पोहे गरम केलेले आहे चहा आहे ये लवकर मस्त बसला आपल्याला का तिकडे येतो मी आता नाही का हो बिलकुल येतोच ना तुम्ही काळजी नका करू हो येतो बिलकुल येतो मी लवकरच येतो. व्यवसाय आता पैसे देऊन बसलो आता काय येते ते 100% चाट आहेच वाटते आता हो बरं येतो म्हणलं बा नाही ते देशील चाट राहायचे पैसे घेतले सर झालं म्हणला लवकर येतो फक्त येतो आता हो येतो ना येतो म्हटलं ना येतो म्हणजे येतो काही विषय नाही येतो मी काय कशी ना काय जातं का नाही मग कसं काय देतो चाट काय झालं पुरते बाबा 1000 रुपयात उदळ घेतलं ते मग काय तर राजा पुरते ते किती मोठी भीत आहे त्याची मग पुरी राहिलेली आहे ती हो आता बस झालं म्हणतो बा 1000चं काम झालं माझ्या आता मी नाही जात आता. बरं जाऊ दे बा चल म्हणलं घ्या आता चला आणा फळे आणा चला झाड आपलं कुठं जाता ते मशीनवाल्याचे पैसे द्या म्हणलं पहिले ते आलेत म्हणलं लाऱ्या गिऱ्या आता आली वाटते पोट्टी नाही का बिजा कावरे पोट्टी लागला लाऱ्या तर बिजास मला पुरे नको ते पैसे 15,000 रुपये देऊन द्या बाकीच्या नंतर देतो म्हणा अजून वसुल्या झाल्या रे आपल्या नाही पुरे घाल द्या तुम्ही अर्धे देऊन देऊ नाही का फायदा येते आले का ते बस घेऊन तुम्ही पैसे देऊन देत जाऊ तिकडे. उतर खाली शिडून पडशील ना रंग देता तुले मी देतो खाली
का देवलाल भाऊ? हा हाय म्हणते नाही अरे देवलाल भाऊ मी काय म्हणतो म्हणलं जरा महत्वाचं काम होतं बा. काय होतं बा सांगा ना काय. काय नाही ते लक्षण भाऊ काय म्हणे ते चिवडा बनवायचा आहे म्हणे 10 किलोचा. हो आणि आपलं शेव ते चकल्या गिकल्या बनवता का म्हणते काय जे द्यायची ते मजुरी देऊन देऊ म्हणते बा. हा किराणा दुकानातून सामान घेऊन देतो म्हणते पोहे घे. हा जरा पहा मग जमते का मग. ए बा जगन तेच म्हणून राहिला म्हणजे बाबा दोघं तिघं विचारे म्हणते शेव चिवडा आहे ते देते करा तुझे बाबा बनवून. हा तर मग त्याची आई म्हणते बा मग हा जे जे ऑर्डर देतील ते घेऊन घेऊ. हा तुझ्या समजा ती जागा आहे तिथं आपल्या आबाची जागा तिथं तू भाड्यानं राहतं तिथं जर केलं तर जमन का मग. हा आपण कसं ऑर्डर घेऊन घेऊ मग दोघा मिळून घेऊन घेऊ काय जे येईन हिशावर ते. चालते ना बा. हे बा येरी 2-4 दिवस धाबा बंद आहे. हो आपल्यालाच काय काम आहे. हा काढू ना मग सगळ्या गावाचा होय ना का तर चिवडा शेव काय काढायच ते. हा तुम्हाला जमते मलाही जमते. मी काय म्हणतो पहिले जगनले पाठवून द्या. हो ऑर्डर घ्यायला लावा नंतर मग आपण करू. म्हणजे नाही तर मग कसं कोणी हो म्हणते नाही म्हणते. जाय बरं जगन पायवर कोणाकोणाची ऑर्डर येते तर हो मग आपण कसं बनवून टाकू मग. बरोबर घेतो मी वही आणि जातो मग कोणा ऑर्डर देते ते पाहतो मग. देव चिंगडे तू द्या तर येतो मी. मग पाय मग हो जे काय ऑर्डर आले त्या हिशोबाने मग हो करून टाकू आपण दोघा मिळून. त्या घरची सांगून दे त्या घरी येतो मग आम्ही थोड्या वेळा झाऱ्या गिऱ्या कळ्या घेऊन चाललो येतो मग. अरे यार हो हाय तर ऑर्डर येत नाही तर काय झालं लक्ष्मणरावचे आपल्या घरी तुमच्या घरी. हो येते ते ऑर्डर येते हो या तुम्ही लवकर बघा सुरू करून देऊ भट्टी पेटवून देऊ. येईन तर येऊ आता हे हो बरं ये ना हो तसं काही काळजी नाही ये 9 वाजता या हो काही हरकत नाही. लाईटिंग टाकायला गेलं म्हणजे आता लाईनी पडलायच्या असं आहे ना मग आधी पैसे दिले का नाही मग असे करतात ते मग चाटा मारतात ना मग. हा 500 जर अटकवले असते द्यायचे तर आले असते ते. मग आता हे बबण्यात बरं कालच म्हणे येत नाही म्हणे काशा म्हणे करतो म्हणे राहिलेलं. हा दिले चाट आता काय 12-1 वाजेला येते का ते मग तिकडे 400-500 कमावून मग येईन ते. चॅटलच आहे ना ते मला वाटते तरी. हो आज आता येते का गॅरंटीच नाही वाटते. हो पण जाऊ द्या काही ओळख नाही त्याच्या मात्र. हो हायच किती एवढी भीत तेवढी तुम्हीच लावून टाकजा. हो पहा आता जगन आला बाबा काय होतं. अरे काय रे जगन काय आहे बाबा. बापरे नव्हते ते आला का. अरे जगन मी रात्री झाली. हो आता तुम्ही कालच आला नाही सुट्ट्या लागल्या वाटते. लागल्या बा सुट्ट्या आता. हो म्हणून तर काम आता काय चालू आहे यादी करणं. यादी होई म्हणा काय हो बा काची यादी करून राहिला म्हणलं. फराळ सामा हो माई आई बाबा आणि आलू काका मीना काकू चौघा मिळून आता हे सुरू केलं आम्ही. हो फराळाचं सामान तयार करून देणं. हो शेव चिवडा अनारसे पापड्या जे काय लागेल ते. हो शंकरपाळे तुम्ही फक्त ऑर्डर द्या. हो तुम्हाला उद्या तयार. बापाले का अर्ध वजच उतरलं माहिती. बरं मग ये ना बा बरं आहे ना मग ते ये घरात नाही मावशी तुला यादी करून देते किती पाहिजे किती चिवडा पाहिजे. हा हो ये आतमध्ये चल बरं नलू तू बी. हो ते लवकर हात धुई लवकर चहा मान बरं. हो मी यादी करून देते त्या पोराला. हो चला बरोबर हो चालेल ये रे जगन. हा या म्हणलं या आतमध्ये. कसं काय म्हणलं कोणत्या हिशोबाने देऊ राहिले म्हणलं तुम्ही 15,000 आहे ना हे. हा 15-5-5 हजार घ्या निघा असं कसं काय. अरे बा म्हणलं हळंबार रात दिवस 15 दिवस काम केलं तुम्ही म्हणता का 15,000 रुपये देऊ राहिले तुम्ही. हा तिघाले मी तर लाऱ्यावर हात धुणार नाही का. हो नाही गोटा उचला जावं. हो कामच तसे करायला आहे ना. अरे बा ऐक तर खरी पहिले झालं नाही ना ऐक ना पहिले काय म्हणते ते. हा तुम्हीच नको लावला तो. पण ते काय म्हणून काय राहिले म्हणलं 15,000 घ्या म्हणते 5-5 जण करा म्हणते होई. हा असं कसं बा. तर ऐका ना तुम्ही ऐकायला तयार नाही बा तुमचे बा. किती झाला हिशोब तुम्ही सांगा. तुम्ही सांगा ना किती झाला. किती म्हणजे 600 पोते काढले 15 दिवसात नाही. हो काही 40 काही 45 काही 35 काही 30. हा तुम्ही तर म्हणे 100 पोते निघते म्हणे. हा तिकडे 40 पोते ॲव्हरेज नाही आला आपला. मग 40 पोते दररोजचे सरासरी पकडले तर 600 पोते 15 दिवसात काढले. मग 600 पोत्याचे 60 रुपयाने आपला सौदा झाला होता ना. 6-36 हजार रुपये उरायला आमचे. नका जो 60 रुपये पोत्यानं काय कसं काय देऊ तुम्हाला. अबे आम्हाला काय उरून राहिलं मग 200 रुपये पोत्यानं काढला आपू. हा 600 पोत्याचा सीझन झाला 1,20,000 हातात येते. त्यातलं त्याला का 45,000 डिझेल झालं माहिती. झुंबरचे 10,000 रुपये गेले. मग बाकीचं ते ट्रॅक्टरचं हे होय ते होय ते मशीनचे 10 खेप कामं पंक्चर पळ असं होय तसं होय. हा मग किती रुपये गेले माहिती 70,000 रुपये खर्च झाला माहिती त्याच्यावर. मग 1,20,000 येऊन राहिले तुम्हाला 36 देऊन मी काय करू मग. हा मला काय उरलं. काय झुंबर तुमच्या जण आलो आम्ही. आता हे मग काय काय आम्हाला देऊन काय राहिले तुम्ही 15,000 काय हिशोबाने देऊ राहिले. अरे बा 15 नाही ना हे 15 ना अजून 15 देणार तुम्हाला. म्हणजे तुम्हाला 30,000 भेटणार आहे. हो 50 रुपये पोत्याने देऊन राहिलो हिशोब. हो फक्त आता वसुली होऊ द्या. लोकांना सोयाबीन निघले नाही ना गर्दीच्या. आता मार्केट बंद आहे 4 दिवस. हा म्हणून म्हणलं बाकीचे तुम्हाला 4 दिवसांनी देतो. आता 15,000 घेऊन घ्या. जेवढे वसूल झाले तेवढे द्या लागेल का नाही. हा मला तर काहीच नाही आले माझ्या हातात. अरे बाबा असं कसं काय करू झुंबर भाऊ. हे पण म्हणलं होते 50 नाही बा 60 रुपयाला कबूल करेल आपू. मग तुम्ही सुद्धा म्हणत नाही तुम्हाला पैसे मागणार तुमच्या जण आलो आम्ही. नाही ते आम्ही येत नव्हतो. तुम्ही आता राहिलेले पैसे आम्हाला 4 दिवसांनी द्या म्हणलं काय. तुमच्या घरी नाही मी आता चलर बोट्टे होते फटाके आता दुकान लावा लागते. मग काय ते मारते तिकडे दुकाने लावून राहिले आणि तुम्ही पैशाला सतव राहिले. मला बरं वाटेल जाऊ देऊन द्या 60 रुपयाला सोयाबीन निघल्यावर त्याचा बरं. बसले का फक्त स्वतःच पाच जा. ते ट्रॅक्टरवाल्याला काही उरो का नाही उरो. बसले आमची किस्ता निघत नाही का आमच्या. जा बा जा देतो म्हणलं ते वसुली झाल्यावर देऊन देतो ते 2-4 दिवसानं 4-5 दिवसानं. आता तेच तर आम्हाला 30,000 पाहिजे होती तिकडे फटाक्याची द्यायला. आता झाबरायला ती उधार ठेवा लागते 15 नंतर देतो म्हणा अजून. बघा डबल ला पास करा 15ची 30 होते ना. राहू द्या शिल्लक राहते पाटलाची. डबल घेऊन जा मग नंतर 4-5 दिवसानं. जा आता डोक्सर वाखो. बरं मी काय म्हणतो लाईटिंग घ्या याच्या म्हणून. अरे म्हणलं हे बा 200-300 रुपये देते तुले. मला देवर लाईट लावून एवढे सगळे लाईटिंग देवर ते खोका काढ बरं. आता तर अजिबात काम नाही करत तुमचं. अजिबात नाही म्हणलं. असं जर तुम्ही पैसे राहतो सांगतं चला बस चला ते फटाके दुकान लावून आम्हाला ते मारत्याला लावलं बी. चला बोटू चला. काय करा बे 500 देतो ना. भुसण्या देणलं का लाईट लावून काय का जाऊ दे. नाही देत नको देऊ. आहेत आपण तिघ जाऊ दे. आता हे काय आलं काय संध्या काय आलं म्हणलं काय गडबड
काही नाही बा, ते आपल्याला खिली पाहिजे होती जेव्हा खिली देता का लाईनी पाटील? हो, ते आपल्याला ते कोटा हलवाचा होता, तर म्हणलं देता का म्हणलं. आम्ही अजून कोटा सर्वाचा राहिला का? अरे बा म्हणलं हे शिडी का त्या कामाची आहे का बाबा? ते कोटा सर्वाचा खराब करतं बा. ते घरात वापरायची शिडी आहे ती नवी. ते जुनी पाहिजे एखाद्या घरी कोणाची, तर हे नाही म्हणलं कामाची. आला देऊ आता ते लाईनी पाटील द्या काय म्हणता, सोनं लागलं त्याले. हा बरं मग आता कुठं पाहा म्हणा मग, हा कोणाची तर असं नाही झुमल भाऊ, मग हा कोण दिलं का आपल्याला? बे संत्या निरा बयाळ आहे तू. मग काय सर गाव हिंडशील तर कोणी शिडी देत नाही तुला. मग लपू लपू ठेवतात लोक. मग काय तर कोण देते कोणाला आजकाल? एक काम कर तू, मागितल्यानं कोणी देत नाही आमच्या गावात. मी उचलून घेऊन जायची शेणकोटा आपलं ते भीत सारवायची वापस आणून ठेवून द्यायची. हो नेल ती वादा. हो तुम्ही काही नव्हती. द्या लवकर. ते कायला द्या निला माल खायचे धंदे करायला का हा तुम्ही? हा कायला द्या शिवलाल भाऊ तुम्ही सगळे तेच काम आहे का? येईन मग सर गाव तिकडे. हो कोणी देत नाही तुला. मग ते शांताराम भाऊच्या घरापाशी लावेला आहे, रिकामी आहे ते. घेऊन उचलून चालला जाय ते. काय इकडे तिकडे करून राहिला तू? मग असंच करायला लागते ते. जाय काय का नाही ना. हो मला वाटते जा लागत पाहा लागत नाही का? बरं बरं ठीक आहे बा. हो जातो मग येतो मग. जमलं मला पाटील आता. हो याला लावते आता शांताराम भाऊ सुती आता. हो झाला आता रंग द्यायला जायचं काम नाही आपल्याला. हो चला आता लाइटिंग टाकून घेऊ. चला काढा देखो का आता 5 किलो 2 किलो होणार आहे का फराळाचं? आता काकडा आरतीले लोक बोलवा लागते, चिवडा त्या दिवशी द्यावं लागते. मग चांगली टाकीभर चिवडा करते. मग येता जाता खायला काम पडला पाहिजे. बाकी ते गोळी आटम कमी करे परी. मग काय बसली आपली चटाकवर पाव. ले रे बा 10 किलो लिही चांगला. ले अगं बघ ले शेवली चांगली 5 किलो. तिला भाऊ म्हणते वा पण काय करा आता नाही ना इलाज नाही आपल्याला. एक घंट्यात मी करून टाका वापस आणून टाका. चला आता लवकर घ्यायला ग. ते आता चिवल्या तर चिपकल लागले वाटते नाही का? चला निघा आता. शांताराम काका तुम्ही 10 किलो चिवडा सांगितला, 5 किलो शेव, 2 किलो अनारसे, 3 किलो शंकरपाळे, चकल्या 3 किलो. आता लाडू लाडू नाही सांगितले तुम्ही? तिळाचे लाडू नाही तर मग याचे आपल्या रव्याचे. लिही ना म्हणा, फक्त कडक नको करू म्हणा. हो ते कसं आमच्या इच्छे बीजा कडक होते बा. हो कडक नको नरम कर म्हणा, नाही दात पडायचे पै. जातं पडते घरच्या ना काही पडले म्हणला. हो काय 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 आम्हाला काय लाडू येत नाही का म्हणलं? काय सांगा आता लोखंडाच्या पेक्षा कडक होते नाही हातचे. मग काय तर दातानं काय गोट्यानं नाही फुटत. अहो म्हणलं हे बा तसं नाही म्हणलं म्या. ते नागपंचमीला खाल्ले होते ना मी, ते उरले सुरले तर बीजा कडक होते ते म्हणून राहिलो मी. हो असं नाही ते मग मोठे बाबाचा ते दात नव्हता पडला आपल्या इथं. दात पडला त्याचा आधीच ते हे झालेला होता, ढिल्ला झाला होता. मग काय तर हो ना मावर नाव घालून राहिले बाबा. हो 3 किलो ली लाडू ली रव्याचे, 2 किलो त्या तिळाचे ली. आणि आपलं हे लिहिजो बरं, शेव लिहिजो. हो बारीकवाली लिहिजो आणि जाडीवाली लिहिजो. 2 प्रकारचे लिहिजो ते. नाही तर निरा लोक निरा शेव खाते तर. आणि चिवड्यात म्हणलं जरा शेंगदाणे जास्त टाक जाते. नाही तर बस फुफळला चिवडा ते डंबर त्याने झालं पाहिजे. नाही टेन्शन नका घेऊ, एक नंबर बिलकुल सुपर बनायला होतो. काही विषय नाही. शेंगदाणे हे ते डालवा गिलवा गोल्डे माझा पाला बिलकुल टेन्शन नाही. बरं ठीक आहे. म्हणलं काही बाकीच्या ऑर्डर आल्या का म्हणलं? काही धीरजच्या घरची त्या तिकडे त्या सरपंचाच्या हे ते हो ते आता घेणं चालू आहे ना. आता धीरज भाऊची घेतली 15 किलो चिवडा, 5 किलो शेव. आता ते कसं म्हणे लोक भरायला लागते म्हणे, तर जास्त सांगितलं आहे ना. मी काय म्हणलं जास्तच सांगा लागते ना. मग फराळाला लोक येतात ना, मग अजून कुठं बसता करा. हे बा आपलं बी चिवडा 15 किलो लिहून टाक जाऊ दे तिकडे. म्हणजे कसं आता काकडा आरतीची बोलवाच लागते ना आपल्याला. जाऊ दे हे बा लिहून टाक 15 किलो. येरी बी कसं जाता येतात 2-4 किलो आता सरते 2 दिवसात. कर लिही ते शिल्लक लागली जात तिकडे. चला 15 किलो लिहून टाकलं. तर चला येऊ का मग आता मी? बाकी काही लागलं तर फोन कर जा मग. चला येतो मग. काही ॲडव्हान्स गिडवान्स देऊ का मग? काही पैसे किस लागत ना? काही द्यावं लागते का म्हणलं पहिले? ते नंतर सगळं संध्याकाळी तयार झालं की बस बिलकुल घरीच घेऊन येतो ते पाकिट. नंतर पैसे. चला येतो मग मी आता. ये मग जगात आता. हो तुला तर म्हणलं पैसे देतो आणखी, पण तू म्हणतो उद्या पाहिजे. बरं ठीक आहे. तर म्हणलं संध्याकाळपर्यंत हो सगळं तयार करून आणून द्या म्हणा. ठीक आहे मग ये मग आता. आता निपटलं म्हणलं आपलं फराळाचं टेन्शनच कमी झालं नाही का? हो ना, नाही तर आता असा दिवस गेला असता त्याच्यात मी. ते घाणे काढत. तर आता मी काय करतो, मी करतो आता राहिले सुले घरातले कामं, स्वयंपाकाला करतो, नाश्ता करतो तुम्हाला. तर आता तुम्ही म्हटलं लवकर रंगाचं द्यायचं सुरुवात करून द्या तुम्ही. पाहता आहे म्हणलं इच्छी हे कुठे गेली म्हणलं, आपली शिडी कुठे आहे म्हणलं. भिंत आता सांगा ना, आता उभे आहे शिडी. आत्ताची गोष्ट आहे ना, 10-15 मिनिटं आधीची. अंदर जायपर्यंत इकडे शिडी गायब. सांगा काय करा आता काय नाही द्यावं रंग आता हे. सांगा आता काय करा आता. म्हणलं आपण आता घरात जायपर्यंत तिकडे नेलं बी. आता सीसीटीव्ही बसवायचीच पाहिजे बाबा आता. जा म्हणलं ते पा कोणा नेली असेल तर. कोणा नेली असेल बहुतेक ते. एवढ्यातच असेल ते. आताच नेली ते कोण होतं. चांगलं काम केलं पण नाही का? हो नेणार आहे ना. हो ना उपकार मानायला पुरते त्याची. हो नाही तर दिवसभर कापटं निघालं असतं माय. हो ना. पण आता सांग बरं कशी तुटेल ताटेल होती आपल्या कामाची. तर पाय नेली ती कोण होती विचार नाही हुंग नाही काहीच नाही. आला गेला घेऊन गेला. पाय तुम्ही काय कोण होईत. हो करतो आपलं स्वयंपाकाच्या कामीला. येतो मी पाहून येतो. आता जाबरू आता 15 दिले म्हणलं तुला काय 15 राहिले आपल्याकडे. तर आता फटाके इकले की देतो, नाही तर मग समजा 4 दिवसानं सोयाबीन निघलं की लाईनी पाटील म्हणे देतो म्हणे. हो त्याच्याकडे बाकी आहे आमची. चला येऊ का मग आम्ही आता? ठीक आहे ना, चालते नंतर द्या. काही अडचण नाही, पूर्ण इकल्यावर देता. हो काही वांधा नाही. चला दिवाळी आली. चला करू रोषणाईची आतिषबाजी. राणी फटाका माठ घेऊन आले तुमच्यासाठी. फटाके खा. चला दिवाळी आली. फटाके न्यायची वेळ झाली. चला
काही करा गर्दी करा, चला खाणं पिणं सोडा, तंबाखू सोडा, दारू सोडा, पण फटाके फोडा. चला दिवाळी आली. रामपूर येथील भव्य असे आपले भानुदास पवार आणि मारुतराव धुटके यांचे स्टॉल लागलेले आहे. फॅन्सी फटाका सेंटर, राणी फॅन्सी फटाका सेंटर, नामांकित कंपनीचे होलसेल दरामध्ये उपलब्ध फॅन्सी फटाके, त्याचबरोबर उत्तम क्वालिटी, सुरक्षित. तर चला घाई करा, गर्दी करा. सांगा आता काय बोला, किती फेकून डायला मारत्या, किती अड्डून डायला पाय म्हणला. 30,000चा माल होलसेल दरात उपलब्ध, नामांकित कंपनी. काय राजा हा निरा फेकते ना मारत्या, निरा हे बा लोकांना डुबो दिलं का. मग हे बा अर्ध्याने 3 पट पैसे कमावते ती. मग आता आणला ना आम्ही आता सांगतो ना, आमचा 30,000चा आहे. हो पण ते मारतीचं दांगडो लय चालू आहे राजा. हा तुम्ही लवकर दुकान लावा, नाही तर मग काय होईल ते तुमचे तसेच राहायचे ना, मग अंगावर पडन ना ते. 15,000 नगदी दिले मला तुम्ही आता, 15 तुमच्याकडे राहिलेले आहे रे बा. हो ना, म्हणून तर आमच्या ते पैसे नाही देणार हो लाईनी पाटील, म्हणून तर आम्ही थांबलो. नाही तर आता लोक आम्ही दुकान लावलं असतं ना. बात आता पाल मांडतो आम्ही बरं आपल्या इकून तिकून चादरा लावल्या की बरं टेबल गिबल टाकू. आत्ता करतो ना, मारते का आमच्या पुढे जाते सामान. तुम्ही आता जाऊ द्या आम्हाला. पण पाहिजे जरा असं आहे हो, मारते सोपं नाही बरं हो. अशा तशाला टिकू देत नाही ते. यंदा एकता आहे तुमची कॉम्पिटिशन. हो एकता आता ते तुम्हाला फिटवासाठी काही ना काही करण बरं. हो शांततेनं करा, जास्त काही भानगडीत पडू नका. जसे खपन तसे बरोबर हिशोब चालू द्या नगदीमध्ये. यंदा नाही चौरे करू देते. मग आता लोक डबल टिबल पैसे कमावते. मग आता यावर्षी सांगतो त्याला काय चला रे घ्या आता खोके आपले. चल आपले माना पटपट चला या मग आता. हो चला ठीक आहे, काय हरकत नाही. उरलेले मग आता खपल्यावर देता पैसे, काही वाढणार आहे. जाऊ दे चांगले एका हिशोबानं मस्त नफा भेटते, डबल टिबल वसूल द्या. हो जा आता बिल अंदर आहे त्याच्या अंदर. केवढ्या आता कोणती फटाक्याचं पाकिट आहे हे ते सगळे त्याच्यात आहेत. घेऊन जा. अरे हो नाही का, हो मी आता म्हणलं येते का नाही काय सांगा. हो ना आता लाइटिंग टाकून घ्यायला का नाही याच्या हातानं. अरे काय आले का म्हणलं, वाटच पाहू राहिलो होतो मी. काकडा आरतीतून तुम्ही म्हणे बस आलोच म्हणे. हो लागन तर बा काय 200-300 घ्या, पण तेवढी लाइटिंग टाकून द्या ना आता. हो म्हणलं कसं आहे, द्या लवकर मग काय करू. आता 300 गायले 3 लाखानं घालतो तुले. थांब जरासं फक्त आता फॉर्म भरू दे म्हणले. अरे बा काय राजा खनिला पाहिजे अशा उलीच्या गोष्टीसाठी पैसे देतो आणि हे करतो. आम्हाला खजील करता बा तुम्ही. अरे हे काय मोठी गोष्ट आहे का ते लाइटिंग टाकणं हे ते. हो ना आम्ही आता म्हणलं पहिले तुमची लाइटिंग टाकून द्या, मग आपलं गाडीचं काम होतं, गाडी घेऊन चाललो होतो आम्ही. तुम्ही जर आले पुरते वयाचे नाही का. हो ना 300 जागी 3,000 काढायचे पुढे नाही का. नाही बा 300 दिले होय मग काय. नाही तसं नाही रे बा. कसं असते कोणी काम केलं का नाही त्याला हरी काला पाहिजे. आपलं काम केलं बा पैसे घे मग काय नाही का. आपला व्यवहार क्लिअर आहे. हो तर म्हणलं मी काय म्हणतो, कुठं होय गाडी घेऊन काय आहे म्हणलं, कसं काय आहे. आता हे गाडी दुरुस्त करून नाही लागत का, ते फॉर्म नाही भरला लागत आपल्याला. निवडणुकीचं आता आलं ना जवळ. हो त्यासाठी गाडी कशी रफ अँड टप करून आणतो मी शिवलाल भाऊ. गॅरेजवाल्याला फोन केला, येऊन राहिलो म्हणे आण म्हणे बा. मला चला मग आता म्हणजे कसं त्याचं बिलकुल म्हणजे वरचा टप गिप काढून टाकतो. चांगली वाटली पाहिजे ना असा माहोल बिलकुल. शिवलाल भाऊ पुढे आणि बाकीच्या गाड्या मागं. शिवलाल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. मागं चालल्या तुमच्या गाड्या मग रप चांगल्या 25-20-25 गाड्या येऊन राहिल्या म्हणजे सगळे कट्टर समर्थक बिलकुल फोनच लावून राहिले आम्हाला. फिटला आता गॅरेजवाला फिटला नाही का 100%. असं हो का. बरं ठीक आहे ना. पण मी काय म्हणतो, आपलं टायर टाकून घ्यायचा म्हणजे कसं टेन्शन नाही आलं पाहिजे पुढे. म्हणजे प्रचार होईपर्यंत काही असं मनात नाही अडचण आल्या नाही पाहिजे. स्टेपनीच लावा हेच लावा म्हणजे कचरा होते ना. म्हणून म्हणलं म्हणजे कसं बा एवढा मोठा माणूस आणि गाडीचं टायर नाही बा घासेल दिसू राहिले. तेवढं सगळं ओकेच करा मग एक खेपचं. टाकून आता चांगले जर सेकंड हँडमध्ये भेटले. हो गॅरेजवाला म्हणे चांगले आहेत पण टायर आपल्यापाशी, टाकून देऊ जरा सेकंड हँड. आता बजेट आहे लागते आणि आपल्याला समजा आता हे आता किराणा हे ते बाकीचं टापटीप पण लागलं. जो 2-4 हजार उरले आता ॲडव्हान्स देऊन देत त्याले. हो बाकीचे मग लावतेच आहे सोय नाही. हायच वर चाले का सोय लावणार आपली. पाहता ते पुढच्या आणाच्या दिवशी. चला येऊ का मग आम्ही आता. हे एवढं आता तुमचं टाकून देतो, ते लाइटिंगचा डब्बा घेऊन या मग तुम्ही आता. बरोबर ठीक आहे ना. हो तर मी काय म्हणतो, पण आपल्या 2-3 गाड्या लावजा पण. हो प्रचाराले तेच म्हणत नाही तर मग कसं लोकांच्या सांगताना आमच्या राहील तशाच. अरे अशांत चालते काय ते. तुमची तर गाडी सांगाच लागेल ना. तुमची गाडी तर पाहिजेच पाहिजे, पण तुम्ही पाहिजे बरं. हो आपल्या गाडीतनी रोजचे 5-25 लोक आपल्याला घेऊन हिंडून आहे ना. मग तुमची गाडी झुमरेची गाडी माई गाडी मग 3 गाडीत 5-25 लोक हिंडून आहे ना आपल्याला. मग कुठं धाब्यावर जा, कुठं प्रचार कार्यालय हे ते सगळं म्हणजे आता म्हणजे दांगडू आहे ना. तुम्ही नसले तर मग कसं काय जमणार आहे ते. मग तेच म्हणलं. तेच दादा वाट पाहू राहिलो आम्ही आता. हो ना काही सुरू होते काही नाही का. हो ना पात्या घेत्या मावलाच बिलकुल. हो ना तेच आहेच म्हणा. काय आपल्याला खा प्यायचं काही नाही म्हणा, पण कसं पाहिजे लक्ष ठेवायला माझ्यासारखंच माणूस पाहिजे. येईन ना मी, काही हरकत नाही. बरं चला मग आता ते लाइटिंगचं टाकून देऊ आपण. हो हे आलो पण काय आलं म्हणा. अरे काय हो रे बा. खनिला म्हणजे काय गोल्डे झाड आहे म्हणजे तुमच्या अंगणात मागच्या साईडनं. आहे ना हो अंदर जाय म्हणलं. मागच्या साईडनं आहे ना मोठं झाड आपली इथं. जरासं 2-4 मोठ्या डांगा नेतो म्हणलं. हो कसा चिवळा जरा बऱ्याच लोकांचा करायचा आहे, ऑर्डर घेणं चालू आहे. तुमच्याकडे आलता का जगर ऑर्डर घ्यायला. हो ते आत्ताच येऊन गेलं ते. हो दिली ना ऑर्डर दिली त्याला. हो 3 किलोची दिली मी. 3 किलो चिवडा 2 किलो समजा शेव आहे, बाकी 1 किलो आपलं लाडू गिडू करंजी आहे ते. हो देऊन दिलं मी त्याला. हो देऊन दिलं. वा काय ऑर्डर घेऊन चालू आहे का नाही. हो असं चिवडा चकल्या आहे ते सगळं बनवता का. ते आता देवलाल आणि मी दोघा मिळून केला. आमच्या फॅमिली आहे ना आम्ही. एका दिवसाची कळे तिकडे संध्याकाळपर्यंत मोकळं. आता काही ऑर्डर घेणं चालू आहे, काही बनवून चालू आहे आता. मग हे बा आपलं करता. हो मी लिहून देतो काय पाहिजे ते. हो माझ्या घरचे सांगा लागेल मला ती. कुठं बसतं म्हणून कुठं ना करत. हो शिवला द्वायचे बी देऊन देतो.
नाही माहिती दिलं ना, दिलं माहिती दिलं ते. हो कंदीला भजी जरा शिल्लक द्या म्हणलं तुम्ही. जरासा काकडा आरतीवाली येते तर हे ते जरासा 2 किलो 3 किलो होणार नाही ना. देऊ ना अजून 10 किलोची देऊ. हो सध्याचं कसं आता म्हणजे कशी बनवते बा काय बनवते हो म्हणजे चव पाहून मग पुढचं पाहा लागं. नाही तर कसं आहे आपण फुफळला नाही त्या शेंगदाणे नाही दालवान काय करा. चांगला बनवा म्हणलं चिवडा. हो तेच म्हणलं. हो ना, बिलकुल बिलकुल एक नंबर बनवतो, काही वांधा नाही. हो घेऊ का मग ते पाला घेऊ का म्हणलं गोल्डी माझा. हो घेऊन टाक हो चल मी येतो म्हणलं लायटिंग घेऊन येतो शिवलाला. हो बस ते जॅकेट गिकेट काढून घे म्हणलं तोपर्यंत. हो येऊन जा आता इथं. हो या. आता काय म्हणलं करा आता. आता बऱ्याच जणांच्या ऑर्डर होत्या म्हटलं चला मग मी नाही म्हणे मग मी करू लागतो. मग आता यायचे इथं आम्ही आता चला म्हणलं तिकडे त्याचं ते शेव काढणं सुरू आहे. आम्ही आता पोहे साफसूफ करतो, वावचू घालतो, कांदे गिंदे चिरचार केले की मग ते चिवडा करते. तर आम्हाला फक्त आता हे शेंगदाणे वाव घालणं, लसण निसणं हे काम करणं आहे. सकाळी जगन आला होता पण ते आता ऑर्डर किती देऊ काय नाही. आता बाई घरी नव्हत्या, धुणं धुवायला गेल्या होत्या म्हणून म्हणलं मग चला मग आपण सांगून या इतकं पाहिजे आम्हाला, इतकं चिवडा आहे ते. इकडे चालू वाटते नाही का. अरे बोला भाई इकडे आहे का ते पोहे घे चिवडा इकडे करायला चालू आहे का. अरे हो तिकडे भट्टी भेटली वाटते नाही का. बरोबर बाय आपला घरीच आहे का. हो मी घरी गेलतो तिकडे. पण आता इकडेच केलं यावर्षी. आता हो मी ना म्हणे इथंच करू म्हणे. मग ठीक आहे बुवा म्हणून आता इथंच भट्टी पेटवली. हो जवळ बाप्पा आहेत ना ते. हो जा भेटते जा. अरे बाबा इकडे आहे का. तेच तर मला जगाच्या घरी आहे का. तिकडे गेलो तुम्ही. हो मस्त मस्त हो शेव झाले वाटते आता रे. हो बाकीचे आयटम राहिले वाटते अजून. तेव्हा आम्ही ते बुडा यायला वाटते ते वर काय करा आता. हे आता इकडे एक 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 सुरूच झाला आता. अरे म्हणलं झुमर भाऊ ते दरवाजा लावून या आता राजा. पाय बरं ते अजून ते झुंड येऊ राहील तिकडून. काय देवलाल भाऊचं काम राजा लावून घेत जा राहू ते. झुमर भाऊ ते आले म्हणलं ते. हो द्यायला आवाज द्या. अरे बापरे उलटी आतडी आली कर बा. झालं म्हणलं आता तडशा आला आता. हो अर्धा 1 किलो मरण नाही आता शेवेले. अरे म्हणलं यार या ना म्हणजे या म्हणलं या. हो या म्हणलं इकडे तिकडे काय रे या. या ना कंदीला भजी घ्या म्हणलं. घ्या ना पाहा ना कशी काय चौकी काय जमली का नाही पहा म्हणलं शेव. झालं हो एखादा अर्धा किलो मरण नाही आता. हो घ्या म्हणलं घ्या ना म्हणजे. हो द्या म्हणलं देवलाल भाऊ द्यायला. अरे नाही म्हणलं असं हे पा कोणी येते ना कोणी असे मग कोणी येईल का बक्के मारायची असं याला हात नाही लावू द्यायचा कोणाला. म्हणलं असं करणं आलो भाऊ तू. हो आता प्लेट आहे का त्या घरातली. हो चांगली मोठी पण प्लेट आणत आहे आणि आपल्याला डॅनीले आणि आपलं झुंबर नाही देऊन ते मला जराशी समजा. हो ये घेऊन 2-3 प्लेटा घेऊन या आता एखादा मानं. आता काय म्हणा होता नाही का. हो बरं आणतो मी. हो बसा तुम्ही बसा. पाणी आणतो बसा. कर तू सुरू कर ना तू नको थांबू. घे बेसन घे चालू करतो. आम्ही बसतो पाहतो चव घेऊ. मग कसं ऑर्डर वाढवता येते ना आपल्याला. ठीक आहे बसतो आम्ही. आण म्हणलं प्लेटा घेऊन ये भाऊ. तो प्लेटा घेऊन ये बरं जगर. हो ते हे आण बरं प्लेटा घेऊन ये. आणि आपलं हे घेऊन येतो पाण्याचं ते ग्लास आणतो. हो जा ये. हो कॅन आहे इथं जाय लवकर जा. आणतो हो येऊ द्या ना. हो किती येऊ द्या. हो जितकं खाईन हो तितकं कमीच द्यायचं त्याच्या पाकिटात. मग सांगायचं इतकं खाल्लं म्हणून. बरोबर आणतो पाणी. दाटा लावून घ्यायचं म्हणलं काय. हो ठीक आहे ये लवकर जा. हो पुढचे तरी येणार नाही जाय. अरे कोण चोरते रे. मग आपण तिघं आहो ना. तिघं असल्यावर काय हात लावा शान आहे. मी ध्यान ठेवासाठी बसतो खुर्ची टाकू. तुम्ही दोघं जण बरोबर गिराईक करा. नाही ते बा म्हणलं लोक घेते तर निघते तर बी आपण गडबडीत पैसे घ्यायची भुलतो. लय जणाचं तसं होते बरं. मिळालं की पाण्याला तसे म्हणून म्हणतो. नाही खरी गोष्ट आहे ती म्हणते ते खोटं नाही ते. अरे बाबा 500 दिलीच म्हणते मी. दिली नाही तरी बी म्हणून म्हणलं हे बा बरोबर ध्यान ठेवा लागते आपल्याला. नाही तर बघ आपल्या गोत्यात आणते ते राहिले 30,000 25 वसूल नाही माझे. 15 वर्षापासून सतत सेवेमध्ये असलेले विश्वसनीय ठिकाण राणी फटाका स्टोअर रामपूर. चला मोबाईल नंबर 1231231239 11122229996 भानुदास पवार आणि मारुतराव धुटके. मारते काही 15 वर्षापासून म्हणते. अरे 2 वर्ष 4 वर्ष चॅनल नाही झालं राजा. चल बरं त्याला काय आहे ते जरा कल्ला कमी कर म्हणा तू. इकायचे संगीत म्हणा इतका कल्ला कर लागते का. चला बरं पाहून त्याचं हे मारा आपलं जरा बंद मारा हे. आणि चला निरा कल्ला करून राहिला का. त्याला बरं त्याला सांगू जरा समजून. त्याला म्हणा जरा शांततेने इकडे म्हणा ते. अजून काय झाली का सुरुवात. चल काही गरज नाही मारती त्याईले. आता त्याला माहिती नाही का फटाका सेंटर असते म्हणून मारतीचं बघा दरवर्षी. मग यानं काही टाकायची गरज. मग आता मग होईल नाही का कॉम्पिटिशन फालतूची. आपली बरोबर होऊ शकते का त्याच्यानं सांग तूच सांग. बरोबर इथे सोड तू. हे पा त्याचा पुरा माल आपल्याला देते ते पाहिजे तू. हो पाय ना तू म्हणून ते जोरजोराने स्पीकर लावणं सुरू आहे आता. इथं आले पाहिजे ते. इथं आले की बस मग त्याला दिसतेच आपलं बोर्ड. आपला फंडात तुझ्या लक्षात आला असेल ना आता उधारी चालू आहे. ते बाकी बा मारते फंडा खतरनाक खायला का नाही का. उधारी चालू आहे नाही का. म्हणलं आता उधारी म्हणल्यावर आता त्याचा काय एकतरी फटाका खपणार आहे का नाही का. पुरे आपले खपल्याशिवाय हो त्याला तर बिलकुल हे बा एक फटाका खपणार नाही. निरा लोक मावणार नाही आपल्या दुकानात. तेच आहे ना टेक्निक असते भानुधंद्याची. उधारी सुरू आहे आणि त्याला घेऊन जा उधारले गो. काही काही करू नका. मी सांगतो ना 200चा नेणारा 500चे फटाके नेते सांगतो ना तुले. त्याला वाटते चला उधार आहे लेके जा मग करू ना वसुली त्याची. हो चांगलं बेभाव विकायचे लेकायच्या. जे पाकिट कसं 50 रुपयाचं आहे ना 150चं चल दे लवकर. कोणी पाहत नाही उधारी म्हटलं चल घेऊन जा. बरं झालं. हे तर फिट्टच आहे. तर उधार म्हटल्यावर याच्या दुकानात कोण जाणार आहे. आपण लोकांनी उधारी दिल्या पाहिजे नाही तर आपण फिटाचं असं नाही झालं पाहिजे लेकाचं.
टिबल इकून राहिलो आपण बेभा. हो, अर्ध्याही लोकांना पैसे दिले तरी चालते ना, अर्ध्यानं डुबवले तरी डुबू आणले गो. हा, पण पैसे तर जितके झाले तितकी काढायची कोशिश करायची. तर ती आहे नाही का, हो अर्धे लोक तर देतील नाही का, तरी आपले 50 वसूल होते, जाऊ तिकडे. हा, फिटले मग हे आता यायचं खपनच नाही. बरं आहे म्हणलं, आले तर आले म्हणलं आता ते पाहिजे म्हणलं मुकटन राह. चलो चलो, हा चलो, स्पीकर बंद झालं, लाईन गेली का रे. बरं जाऊ दे. अरे या लाला, अरे ये रे म्हणलं, या 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 इकडे. बाबाले बा मारतील ना फटाके झाला का आणले बा. हा, मागची घाटी जुनी उरले बरोबर, तरी तर म्हणलं तिची एवढे कसे काय, ते आमच्यात नाही आले एवढे. अरे काय मारती दा झालं वाटतं बा तुमचं, बाबा लय जंक्शन काम दिसू राहिलं. चालू आहे आता आमचं काय नेहमीच आहे दरवर्षीप्रमाणे. बाकी काय म्हणते, झालं का म्हणलं, स्टॉल की तयार झाला का नाही अजून. बापरे लारा भाऊ, म्हणलं ते काय लिहिलं त्यानं, उधारी सुरू आहे म्हणते पैसे तर. हा, अरे आपले खपन का नाही मग. हा, ते पाना बोर्ड लावलं ना त्याने तिथं. अरे बापरे, मग तर या उधारी सुरू आहे म्हणते पैसे. अरे काय मारत राव, कसं काय म्हणलं. हा, अरे काय उधारी सुरू आहे नाही, उधारी करायला का. काय करता मग. हा, आता लोकांजवळ पैसा असते का, कोणा सोयाबीन विकायचे, कोणाचं काही आहे, दिवाळी तर साजरी करणंच आहे आपल्याला. हा, म्हणून घेऊन जावा, काय आज नाही मग द्या आपलं काय. हा, चला बा, काहीतरी धंदा करणं आहे आपल्याला, आता लोक आपण कमावले. चला आता. आता काही खरं नाही आमचं नाही का भाऊ. हे बा एक फटाक खपत नाही बोल, भुसणे आपला. मला तर वाटते काही खरं नाही आपलं. अरे लेका पण मारतील का, असं उधार इकशील दिला का, फिटशील ना मग, पुरा फिटशील ना. असं कसं काय फिटणार आहे. अरे आजचे उद्या दे, उद्या नाही महिन्याभराने दे, पण पैसे थोडी सोडणार आहो काही. मग म्हणलं काय काय एरीच आहे का मारुती दादा कायला म्हणते तर, मग घरापुढे ठिया मांडू द्यायची आहे, उधार नाही दिली तर. अरे बाबा, मग आमचे खपन कसे मग आता, हे तुम्ही उधार इकल्यावर आता हे आमच्या जोड गिरायक नाही आज. अंगारच पडणार वाटते आमच्या आता हे. आता ते पहा आता तुमचा प्रश्न आहे ते. हा, हो, बाकी एक मी सजेशन देतो तुम्हाला. हो, तुम्हाला जर वाटत असं तर तुमचे फटाके मीच घेतो. हा, आणा मापाशी, आपल्याच जोड ठेवून देऊ. हा, हो, तुमचे पैसे तुम्हाला असं म्हणा महिन्याभरात देऊ आपण. हा, हो, महिन्याभराची साईड आहे लोकायले, महिन्याभरात देऊन देऊ. राहू दे म्हणलं बा, महिन्याभर आहे ना, राहू दे राहू दे. राहू द्या मग, घरी फोडा, आम्हाला काय करावं लागते. हो, आम्ही हे बा 30चे खपले तरी बी बोलावणार आहोत अजूनही. हा, फोन लावला की बिलकुल 20,000चा माल अजून येऊ राहिला आमचा. हो, पहा तुम्ही आता तुमचं काय तर, एक तर तुम्हाला घरी फोडा लागल, नाही तर एक फटाका खपू देत नाही तुमचा, मी सांगू राहिला आता. हे नाही बरोबर मारती तू, मग लोकांना धंदेच नाही करा का मग. हा, तूच करता का म्हणलं मग. धंदा म्हणजे आता कसं काय कॉम्पिटिशन चालणारच आहे. तुम्ही का मग उधार, मी का नाही म्हणून राहिलो तुम्हाला. पण ते महिना भरलाय झाला ना. हो, आमचे पैसे आम्हाला देऊन दे तू 30,000 रुपये. हा, आता घेऊन घे एक परी. हा, उद्या दे एक परी. नाही, महिन्याभराने भेटन पैसे. हो, ते 30,000 फक्त. हो, याच असं आणा, नाही तर राहू द्या. काय करतो बा, हे अंगावर बसते मला पैसे आपल्या. हो, एक फटाका खपत नाही आपला आता. जाऊ दे ना बा, देऊन दे ना, महिन्याभरात तर पैसे भेटते आपल्याला पुरे. हा, आपल्याला काय करावं लागते, आपल्याला तर भेटून राहिले ना. हो, मग कुठं बसतं फोडत आपण फटाके. जाऊ तिकडे. हा, देऊन दे, जाऊ दे आम्ही देऊन देतो म्हणा. ठीक आहे मग, हो आणून देतो फटाके सगळे आमचे जे आहे ते. 30,000 रुपये लागतील ना, बिल आणून देतो, सगळंच आणून देतो. जमलं रे भाने, जमलं म्हणलं. हा, चला आणा आता. हो, चला जा आता लवकर, घेऊन येते फटाके. हा, ओके. रे हा, हो, निपटलं म्हणलं. हो, आपल्या रस्त्यातला काटा मोकळा झाला आता. हो, आता बेभाव चालते बिलकुल. हो, नाही पैसे देतले का सोयाबीन आणू. हा, तेवढी धम्मक ठेवतो आपण. हो, चला आता उधार चालते उद्या. हो, बिंदास.